आपण स्वतः काय आहोत हे आपल्यालाच माहीत असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना केला आहे हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सर्व? मजेत आहेत ना? मजेतच, मी पण मजेत. आणि आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीची इच्छा पूर्ण होऊ देव हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर चला, आता सकाळचे 5:45 वाजलेले आहेत आणि माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन चालू आहे. आता इथं आपण सकाळची सुरुवात पहिले दारापासूनच करणार आहोत. सर्वात पहिले दार झाडून घेणे, पाणी शिंपणं, रांगोळी काढणं आणि नंतर आतमधली कामं करणार आहोत. तर आता दारातली कामं झालेली आहेत आपली. आता आलो आहे आपण हॉलमध्ये आणि हॉलमध्ये सुद्धा मुलं सोप्यावर काही ना काही सांडवतात खाताना. तर इथं पहिले तर सोप्याच्या कवरा घेते, झटकून छानपणे लावून घेते आणि नंतर सर्व झटक झाल्यानंतर बेड गीड नंतर झाडून घेते. पहिले खेळणीच उचलावं लागतील मुलांची. आता आपलं झाडून वगैरे झालेलं आहे आणि 6 वाजलेले आहेत आता. आणि रित्वीला उठवलं पहिले. तिला ब्रश द्यावा लागतो. तिचं तिच्यासाठी पाणी केलेलं आहे गरम आंघोळीसाठी. आणि आंघोळसुद्धा द्यायची तिची करून. आंघोळ झाल्यानंतर तिच्या वेण्या द्यायला लागतात घालून. म्हणजे 1 तास आपला सरळ तिच्यातच जाते. तिच्या वेण्या घातल्यानंतर तिचं ते छोटी कामं तीच आवरते. कारण मला टिफिन पण बनवायचं असतं, तर मी टिफिन बनवायला जाते पहिले खाली. आणि सॉक्स घालणं, टिक्का लावणं, पावडर लावणं हे करते ती स्वतः. एवढं जमतं तिला. खाली गेल्यानंतर मी तिच्यासाठी पहिले चहा करते. चहा झाल्यानंतर तिच्यासाठी टिफिन, भाजीचं पण हे राहते नाटकं मुलांची. हे नाही पाहिजे, ते नाही पाहिजेत. तिला विचारूनच भाजी बनवावं लागते, नाहीतर मग डब्बा वापस येतं. खात नाही ते. मग तिला म्हटलं का नाही खाल्ला, तर मग सांगते तूच नाही आवडीची भाजी बनवली. त्यासाठी अगोदर तिलाच विचारायला लागतं काय भाजी बनवायची. दूध आम्ही रात्रीलाच घेतो आणि रात्रीच मी गरम करून ठेवलं की मस्त साय येते त्याच्यावर. आणि घरीच तूप बनवतो आम्ही. आणि इथं आपल्या त्या गॅसची शेगडी चालू आहे लावणं. रात्रीच क्लीन केलेली असते, त्यामुळे सकाळी मग एवढा तो वेळ वाचतो. कधी कधी तनिषा करू पण देत नाही, तर सकाळी करावं लागते गॅसची पण क्लिनिंग.
आणि हे झाल्यानंतर मी माझ्यासाठी 1 ग्लास पाणी करणार आहे गरम प्यायसाठी. थोडं बरं वाटते सकाळी सकाळी कोमट पाणी प्यायलं की. सवय आहे मला, म्हणजे पोटाचा त्रास होत नाही. ते झाल्यानंतर रित्वीचा टिफिन पण पॅक करायचा आहे. आणि रित्वीचा टिफिन पॅक केल्यानंतर 5 मिनिट टाईम आहे रित्वीचे व्हॅन यायला. तोपर्यंत रित्वी अगोदरच जाते. तर आता चालली आपली रित्वी स्कूलमध्ये. आता मुलांना पण टेन्शनच असं, सकाळचे स्कूल असले की सकाळी लवकर उठायचं, स्कूलमध्ये जायचं. आपल्या वेळेस बरं होतं, गावातली शाळा होती जिल्हा परिषद, उशिराही उठलं चालेल, आरामात उठायचं आणि आरामात जायचं शाळेमध्ये गावातल्या. आणि आताच्या मुलांचं कसं आहे, लवकरच उठायचं, स्कूलमध्ये जायचं, तिकडून आल्यानंतर ट्युशनला, म्हणजे खूप बिझी झालेले आहेत आताची लहान मुलं. पण ते त्यांच्या भविष्यासाठी चांगलं आहे. आणि आता तनिषा पण उठलेली आहे आणि चालू आहे आता वरची आपली बेडरूम आवरणं. कारण एक झालं की एक चालू राहते आपलं स्लोली काम. लहान मुले असले की जेवढ्या पण रूम असतील तेवढ्या पण रूममध्ये तुम्हाला खेळणी दिसतीलच. आता बघा खाली हॉलमध्ये सुद्धा तुम्हाला खेळणी दिसलेली असतील बरेच. आता हे माझ्या मागे खिडकी आहे ना, तिथं पण खूप सारे टेडी आहेत लावलेले, पण ते सुद्धा त्यातही एकही टेडी नाही आहे आपला. आता चालू आहे आपलं आवरणं. सकाळी आवरायचं, दुपारी डबल तसंच होऊन जाते. हा आहे आपला मोठा टेडी. याला आता जागा नाही आहे खाली ठेवायसाठी, त्यामुळे मी याला भिंतीलाच लटकून ठेवते. आणि अशी पूर्ण रूम आता पहिले हे क्लीन करून घेते. आणि बघा आता लावलेले टेडी, इथं सर्वच टेडी लावलेले आहेत तनूचे. आता दुपारपर्यंत तिथे एकही टेडी राहणार नाही. तर अशा प्रकारे झालेली आपली रूम आवरून. आणि मिस्टरसुद्धा उठलेले आहेत आता, तनिषा पण उठलेली आहे. त्यांच्यासाठी चालू आहे आता दूध गरम करून देणं. दुसऱ्यांदा चालू आहे आपलं दूध गरम करणं. थोडंसं कोमटच केलेलं आहे, कारण ते लवकर थंड होत नाही आणि तनूबाई काही थांबत नाही. मग ती चालते लवकर दे लवकर दे. आता तिला भूक लागलेली आहे, कारण रात्रभर काही उठत नाही ते काहीच खाण्यासाठी. पाणी घेतलं आता मी इथं पोचा मारण्यासाठी. तर इथं मीठ टाकून घेते थोडं पाण्यामध्ये, कारण मीठ टाकल्यानंतर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, निगेटिव्ह येत नाही आणि छान वाटते. सकाळी सकाळी पोछा मारला, पूर्ण घर क्लिनिंग झालं की प्रसन्न वातावरण वाटते आपल्या घरामध्ये. हे बघा छान झालं आता क्लीन. आता देवपूजा राहिलेली आपली करायची, पण फॅन देते आता लावून, म्हणजे आपला हॉल लवकर सुकेल. आणि हॉल सुकल्यानंतर हे बघा देवाचा दिवा आणि काच वगैरे घासून घेते. एवढी कामं आपली 9:15 वाजेपर्यंत झालेली आहेत. आणि आता मिस्टरांना जायचं दुकानामध्ये. 10 वाजता जेवण करतात ते, तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे आपली. तर इथं 10 वाजेपर्यंत होते आपला स्वयंपाक. पाऊण तासात आरामात स्वयंपाक होते. आणि मी इथं वांग्याची आणि बटाट्याची भाजी करणार आहे मसाल्याची. आणि साईडनं तो भाजीपाला घेतलेला आहे, आजच आलेला आहे दारावरती ताजा. आणि धने भाजायचे ताव्यावर. आणि इकडे सुद्धा आपला कांदा खोबरं झालेलं आहे भाजून. आणि दही आणि साखर आणि थोडंसं मीठ घेतलं आहे. आणि आता ताक बनवून घेते, कारण आज माझा उपवास आहे, तर मी लेट सोडणार आहे उपवास रित्वी आल्यानंतर. तर पहिले ताक पिऊन घेते थोडंसं, म्हणजे बरं वाटेल.
आणि ज्याच्या शरीरामध्ये उष्णता आहे त्यांच्यासाठी ताक खूप चांगलं आहे पिणं. तर पिझ्झा. आणि माझं काही असं नाही डेलीच पित नाही मी, कधी कधीच पिते. आणि इथं आता आपली देवपूजा वगैरे झालेली आहे करून, नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे देवाला, स्वयंपाक झालेला आहे आणि जेवणाला उशीर आहे अजून. आता तनिषाला नेऊन देते अंगणवाडीमध्ये. आंघोळ झालेली आहे तिची करून. तिथं अंगणवाडीमध्ये बसली की आपल्या घरची कामं तोपर्यंत होऊन जातील. आणि आता वाजलेले आहे 12:30. रित्वी आलेले आहे स्कूलमधून आणि आता आम्ही जेवण करतो. हा आहे आपला मेनू. तर चला बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.